आमिर खानला त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल एक विशेष चित्रपट महोत्सवामध्ये सन्मानित केलं जाणार आहे। अलीकडेच एका कार्यक्रमामध्ये आमिर खान मॅजिशियन ऑफ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला। यामध्ये अभिनेत्याचे अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत। जयपूरमधील आयफा 2025 या अवॉर्ड्समध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं छैया छैया गाण्यावरती डान्स केला। शाहरुखचा परफॉर्मन्स पूर्ण होताच एक ड्रोन जयपूरच्या आकाशामध्ये एसआरकेच्या सिग्नेचर पोजसह पाहायला मिळालं। ब्लॉकबस्टर गाण्यावरती डान्स करत शाहरुखनं चाहत्यांना चकित केलं। सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये निक्की तांबोळीचे वडील एंट्री घेणार आहेत। काही दिवसांपूर्वी निक्कीनं या शोमध्ये वडील माझ्याशी बोलत नाहीयेत, माझं अभिनय क्षेत्रातील करिअर त्यांना पटलं नव्हतं असं वक्तव्य केलं होतं, पण आता या बाप लेकीच्या नात्यातील दुरावा अखेर मिटणार आहे। गोविंदाने एका मुलाखतीमध्ये करिअरच्या निवडी गमावलेल्या संधी आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या। यावेळी गोविंदानं एकदा 100 कोटी रुपयांचा चित्रपट नाकारल्याचा खुलासा केलाय, तर या निर्णयाचा खूप पश्चाताप झाल्याचंही गोविंदानं म्हटलंय। किरण रावनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि आमिर खान सोबतच्या लग्नाबद्दल खुलासा केला। आमिर सोबत लग्नाची बातमी ऐकून माझे आई वडील हैराण झाले होते। त्यांना भीती होती की त्यांच्या महत्त्वाकांक्षी मुलीचा स्वभाव या मोठ्या सेलिब्रिटीच्या प्रभावाखाली बदलून जाईल, असं किरण रावनं म्हटलंय। छावा चित्रपटानं चौथ्या रविवारी 10 कोटीहून जास्त कमाई केली। तब्बल 4 वर्षांची मेहनत आणि 130 कोटी रुपये खर्चून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। मात्र प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत छावानं 500 कोटींहून जास्त कलेक्शन केलंय। IIFA पुरस्कार सोहळ्यामध्ये लापता लेडी चित्रपटानं तब्बल 10 पुरस्कार जिंकलेत। रविवारी जयपूरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। किरण राव आणि आमिर खान यांच्या लापता लेडीजला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासोबतच इतरही उल्लेखनीय पुरस्कार मिळाले। जाट चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। रणदीप हुड्डानं त्याच्या राणातुंगा या व्यक्तिरेखेचा व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओमध्ये हुड्डाचा खुखार लुक प्रेक्षकांसमोर आलाय। या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे। शाहरुख खाननं 13 वर्ष जुना टॅक्स खटला जिंकला आहे। आयकरशी संबंधित शाहरुखला एक मोठा विजय मिळाला आहे। आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने 2011-12 या आर्थिक वर्षासाठी आयकर विभागाने सुरू केलेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला स्थगिती दिली। रॅपर बादशाहनं नुकतंच त्याच्या सोशल मीडिया हँडलवरनं एक व्हिडिओ शेअर केलाय। नवीन शो बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बादशाहनं शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये बादशाहचे घटलेले वजन पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। चाहत्यांनी बादशाहची तुलना AP ढिल्लन सोबत केली आहे।